थंडीचा महिना चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये खूप अशी मेथी यायला लागली आहे, छान अशी हिरवीगार. मग म्हटलं चला आज लसूण मेथीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. इथे मी एका पॅनमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायला. शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे नाहीत आणि ते एका ताटात काढून घ्यायचे. आता त्याच्यात आहे ना हरभऱ्याची डाळ टाकायची. हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घ्यायची आणि त्याच्यातच आपल्याला ना 2 चमचे तीळ घालायचे आहेत. तीळ त्याच्यातच टाकले कारण ते असे उडतात ना, मग ते हरभऱ्याच्या डाळीने पटकन गरम होतील. आणि गॅस बंद करून ते काढून घ्यायचं एका साईडला. आता तीळ त्याच्यात चांगले भाजलेले आहेत आणि ते उडायला पण लागलेले आहेत. ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतले. आता हे सगळं थंड व्हायला ठेवायचं. तोपर्यंत आहे ना त्याच पॅनमध्ये ना 1 चमचा तेल घालायचं. आणि मेथीची भाजी मी धुवून निवडून बारीक चिरून एका प्लेटमध्ये ठेवली होती. आता त्या तेलामध्ये ना ठेचलेला लसूण घालायचा आहे. तो चांगलासा परतवून घ्यायचा. थोडासा असा लालसर झाला का नाही, मग त्याच्यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली मेथी आहे का नाही ती टाकायची त्याच्यामध्ये. लसूण आता चांगला लालसर झाला आहे बघा. आता ही मेथी चिरलेली आहे ना मी त्याच्यात टाकणार आहे आणि चांगली परतवून घेणार आहे. असं लसूण फोडणीला घालून आहे ना मेथी अशी त्याच्यात परतली. असा जो खमंग वास सुटला होता ना, इतकी सुंदर म्हणजे अशी छान अशी मेथी दिसत होती ना आणि वास पण इतका मस्त येत होता ना, काय सांगू तुम्हाला, खूप भारी. आता चांगली परतवून मेथी घेतली आहे मी. त्याच्यातलं पाणी आटत आलं आहे आणि मेथी आपली एवढीशी झाली आहे बघा. ती आता चांगली परतून घ्यायची. कलर त्याचा हिरवागार राहिला आहे बघा किती. आणि मेथी कवळी होती त्याच्यामुळे मी देठ पण त्याचे घेतलेले आहेत. भाजीमध्ये कवळे देठ होते ते मेथीचे. आता मेथी चांगली परतून झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. त्या प्लेट आता त्याच पॅनमध्ये एक नाही मी 2 चमचे तेल सोडलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरं फोडणीला घातलं आहे चमच्यावर. जिरं गरम झालं, भाजलं तेलामध्ये, थोडासा हिंग टाकला आहे. हिंग पण असा फुलायला लागला की त्याच्यामध्ये लसूण घातला आहे हा परत ठेचलेला. नावच लसूणी मेथी आहे म्हणून त्याच्यामुळे लसणाचा वापर भरपूर करायचा आहे. खूप खमंग अशी भाजी होत्या. आणि लसूण असा चांगला परतवून घ्यायचा आहे. थोडासा लालसर झाला का नाही असा, मग त्याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे. लसूण चांगला लालसर झाला आहे. आता त्याच्यात कांदा घालणार आहे मी. मस्त कांदा असा परतवून घ्यायचा त्याच्यामध्ये. तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा कांदा. कांदा भाजून झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चिरलेला टोमॅटो घातलं आहे. टोमॅटो पण चांगलं परतवून घ्यायचं आहे. एकजीव असं झालं पाहिजे. टोमॅटो असं विरघळलं पाहिजे त्या कांद्यामध्ये. आता हे भाजलेलं आहे बघा, एकजीव झाले म्हणजे टोमॅटो पण असा विरघळायला लागला आहे त्या कांद्यात. आता त्याच्यात मीठ घातलं आहे. हळद घातल्या आणि आपलं जे घरचं लाल तिखट असतं आहे का नाही, घाटी मसाला, तो 1-2 चमचे, म्हणजे तुम्हाला जसं जेवढा घालायचा तेवढा तुम्ही घाला. मी 2 चमचे घातला आहे. आणि थोडं लाल काश्मीरी मिर्च कलरसाठी घातल्या. आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हे चांगलं परतलेलं आहे. आणि आपण मगाशी शेंगदाणे, डाळ आणि तीळ जे भाजण करून ठेवलं होतं ना, त्याची पाणी घालून मी पेस्ट करून घेतली होती. ती पेस्ट आता ह्याच्यात टाकायचं आहे कांद्यात. ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची, त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. कलर बघा किती छान यायला लागला आहे त्याला ग्रेव्हीला. आता ही ग्रेव्ही एकसारखी अशी परतून घ्यायची. आणि ते भांडं जे आपण मिक्सरचं ठेवलं होतं की नाही, त्याच्यात पेस्टचं राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी घालून आहे ना ते विसळून आता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. आता ही ग्रेव्ही थोडी भाजलेली. आता ह्याच्यामध्ये आपण ते भांडं विसळून त्याचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे.
जेणेकरून जे काय राहिलेलं असते त्याच्यामध्ये ते पाण्यामधून त्या भाजीमध्ये जाईल. आणि अशी छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे बघा. एकजीव सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे. सगळ्या गाठी वगैरे काय त्याच्यामध्ये होत नाहीत, पण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही एकजीव करून घ्यायची आहे बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की थोडं घट्ट होते तर अजून थोडं त्याच्यात पाणी घालायचं आहे. आता ह्या ग्रेव्हीला थोडी उकळी यायला लागली आहे बघा. आणि वरून थोडंसं लालसर असं तेल सुटायला लागलेलं आहे. मग अशा टायमिंगला ना त्याच्यामध्ये जी आपण साईडला भाजी परतून ठेवली होती ना ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. छान असा हिरवागार कलर बघा कसा त्या भाजीचा आहे. आणि ग्रेव्हीला पण असा मस्त लालसर कलर आलेला आहे. आता चांगलं एकजीव करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटं आहे ना त्याच्यावर झाकणी ठेवून आहे ना शिजवून घ्यायचं, एक वाफ काढून घ्यायची. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं आहे ना ह्याच्यामध्ये त्याच्याच एक कमेंट पण करा. आणि खूप छान अशी टेस्टी ही भाजी तयार झालेली आहे. आमच्या घरात खूप आवडते ही भाजी. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि आता ह्या भाजीला ना एक वाफ काढून घ्या. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत. माझा मुलगा त्याला तर खूप आवडते ही भाजी आणि खूप आवडीनं खातो. आता ही मी वाफ काढायला ही भाजी ठेवलेली आहे. एक वाफ झालेली आहे आणि भाजी बघा किती मस्त झालेली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी. तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.